पिंट्या शांताराम भाऊ दिसला का तुले? हो दिसला राजा, आता इकडे कुठेतरी जाताना दिसला. बापा, आज तुम्हाला दोघांना शांताराम भाऊची लई आठवण येऊन राहिली राजा. हे काम पडून पडलं का त्याच्याकडे तुमचं? अरे मला 500 रुपये देणार होता तो शांताराम भाऊ, त्याच्यामुळे त्याची आठवण येते जास्त. 500 रुपये देणार होता का तो तुले? पण तो तुला काही कधी दिसणारच नाही भाऊ, कारण तो आता चिवड्या देत राहते कोणाला बी पट्ट्या पट्ट्या. तुला तो दिसतही नाही, तुला कधी देणार नाही तो. तो तिकडे चालला शांताराम भाऊ. अरे हो शांताराम भाऊ, यार इकडे या इकडे या. ए बोट्यो, काकून राहिले बी इथं मा खासरावले को जुआगीवर बसून राहिले आणि तुटलं गिटलं जूत कोण देणार आहे भरून? उठले का इथून? उठ चैत्या, उठ इथून. अहो मी काय म्हणतो, ते जुवा गिवा जाऊ दे. मी ते आपलं मामाला 500 रुपये देणार होते ना तुम्ही मला. हा काय झालं त्याचं? कसं काय होय? त्यान राजवाद भाई भाई कडकी आहे. भेटते तुला आता 500 रुपये. हो हो हो, देतो तुला मी 500 रुपये. थांब जरासा, एवढी काही गडबड करू नको. मी पण तुला नाही का पाहतच येऊन राहिलो होतो इकडं. मी काय म्हणत माहित आहे का, आता लई दिवस झाले ना राजा. बिन माया मी सर्व घरी फिकच खाणं चालू आहे. वरण भात भाजी पोळी, वरण भात भाजी पोळी. बोल झालं राजा आता. काही करायचं काय आपण आता एखादी आज पार्टी गिरटी मटणाची? हो राजा झाबरे, मी तुला तेच म्हणणार होतो. आज आपण करूनच टाकू. मस्त जमते, आज रविवार गिवार आहे, करून टाकू आज. हो का? हो हो हो, जमते करू आपण, आज करून टाकू. हा जमते ना मग शांताराम भाऊ. पहा आता कसं लावा तुम्ही हिशोब, आता कसं काय करायचं तर. हा हो हो, करून टाकू आज आपण पार्टी. पण सर्वजण वर्गणी काढून आपण घेऊन घेऊ वावरामध्ये आपल्या आहेच विहीर गिर, करून टाकू तिथंच. हो जमते की ते मला बी इच्छा आहे आज करायची खायची. काय 100 रुपये काढले तरी होऊन जाईल पडेल नाही? हो जमते. तुम्ही 100 द्या आणि काही लागलं तर मी टाकून देतो त्याच्यामध्ये. आणि चटणी मीठ तेल काय आहे ते आपण आपापल्या घरून आणू. आणि आपला एक गडी आहेच वावरामध्ये, तिला घेऊन घेऊ. म्हणजे आपल्याला कामागिमाला करू लागले थोडंसं मदत होऊन जाते एका जणाची. जमलं? झाबऱ्या मला 100 रुपये दे राजा, माझ्यापाशी काहीच नाही, मग तिला वापस देतो. ते राजा नेहमीचाच रोन आहे, पण मीच पाटलाकडून घेऊन राहिलो पैसे ना, तू राजा मलाच मागून राहिला. द्या हे 500 रुपये घे आत्ताचे आणि त्या मटणाच्या दुकानात जा आणि त्याला मायनं सांग. आणि त्याच्याकडून नाही का मस्त 1 किलो मटण घेऊन ये. मस्त त्याला चाप सीना आणि गर्दन फरदन कलेजी फलीची टाकायला लावून मस्त. हा जा घेऊन ये. हो द्या, 500 रुपये द्या. धावत जातो ना पळत घेऊन येतो. झाबऱ्या, चैता गेला आता मटण आणाले. तो येते घेऊन पटकन आपल्या वावरात. तो म्हणतो तू आणि पांड्या जा लवकर, गंजन मस्त तिखट मीठ तेल घेऊन या बरं पटकन मध्ये. हो चाल पाड्या, चाल बरं, चाल लवकर जाऊ लवकर येऊ. चाल बहीण आज बनवू मस्त मसालेदार मस्त तिखट. काकाजी, मला शांताराम भाऊला पाठवलं बा तुमच्याकडं मटण घेऊन ये म्हणून. पाठवलं बरोबर आहे, पण पैसे दिले का नगदी? पैसे जर दिले असेल तर देतो रे बा. कारण की मला याच्या पहिले एक जण असा झालता, मी त्याला मटण दिलं पण मला त्यानं काही डबल पैसे आणून दिले नाही. तुम्ही बी शांताराम भाऊला चांगलेच एकदा वाटते. नाही यावेळेस दिले त्याने पैसे मला. 500 रुपये दिले, मस्त कडक कोरी नोट आहे एकदम. तुम्ही मला मटण देऊन द्या आणि जाऊ द्या पटकन, आम्हाला लई घाई राहिली, लई उशीर झालाय आता. हा पार्टी हट बा तुमची. कुठं आहे रे बा? मला तर सांगा, मी येतो ना. तुम्ही काय धंदा सोडून येता राजा? बरं जाऊ दे, ते जाऊ दे. सांग आता किती पाहिजे तुला मटण? 1 किलो द्या आणि त्याच्यामध्ये मस्त कलेजी चाप गीप गर्दन सब बसलं पाहिजे बा. सबच आला पाहिजे, बोकडाचा माल मटेरियल त्याच्यामध्ये. एक काम करा ना राजू, तुम्ही 500 रुपये द्या, बंदा बोकड्यात घेऊन जा. काही बोलता राजू तुम्ही. द्या ना, थोडं टाका तुमच्या मनानं, उली सर्व देऊन द्या. बरं मी माया म्हणून देतो, बरोबर घ्या. हे घे, दिलं 1 किलो तुला, सगळंच टाकलं याच्यात. मी चरबी गिरबी सगळंच टाकलं. बरोबर घेऊन जाजो, नाही तर ठेवशील घरात काढून एखादी पाव, पुन्हा म्हणशील मग मानावनं बोंबलशील. नाही ना, घरी कुठं काढून ठेवणार आहो? हेच तर कमी झालं आम्हाला. कमी झालं म्हणता? पुन्हा घेऊन जा 1 किलो. द्या मग पाटलाच्या नावानं उधारी. पाटलाच्या नावानं तुम्ही चांबडे देत ना हो बोकड्याचं, तुम्ही काय मटण म्हणता? बहीण मग आम्ही पाटील 1 किलो मध्ये पुरा गावाला बोलवते काय का जेवाले. बहीण इथं कोणाचा पदर आहे भाई? एवढं कॅन आणली, सारा आणलं, आणि इकडे बहीण पाटील कुठं आहे का? शांताराम भाऊ त्या मायाबीन या आमच्या इथे कुठं आहे का? आलेच नाही वाटते अजूनही. झाबऱ्या आला का तू? आणि बाकीच्या पताच नाही. बरं जाऊ दे, तो पण ते तिथून झिलप्या गिलप्या आण ना. आणि तिथंच नाही का बाजूला धुऱ्यावर नाही का गोटे गिटे आहे, ते तिथून 3 गोटे घेऊन ये मस्त. हो सारा आम्हीच करतो, तुम्ही आता पाटीलच आहे. तुम्ही पाटील काय झोडपा? बहीण मामीन हे आणते आणतो बाबा आता. हा कुठे शांताराम भाऊ सांगा लवकर. आता का माझ्या डोक्यावर ठेवतं? तिथंच ठेवणं मोकळ्याच्या. हा आले का तुम्ही? सर्व सामान आणलं ना? आणलं वाटते. या. बहीण आले का विचारता, कोण दिसून नाही आलं का तुम्हाला?
500 रुपये दिले ना तो शिवाय देत होता ना मटणवाले काका तुम्हाला. आणि ते मागची उधारी आहे म्हणे तुमच्यावर, कमी देतच नव्हता मटण मले. पाटलाचा धंदाच आहे, पुऱ्या येत म्हणजे तू दे पाटलाची. अबे ते जाऊ दे, चल घे बरं गंज घेऊन ठेव इथं आणि काढ बरं पूर्ण सामान, मटण गिटन धुवून टाक पटकन. आम्ही काय तुमच्या रोजान नाही आलो, तुम्ही करू लागा इथं. हा सारे जण मिळून करू, काय भांडण नको करू इथं. आता चला घ्या लवकर लवकर करा, आपल्याला बहीण बनवाच आहे ना, बढिया भूक लागली ना आता. हा पेटवा पाटील, उद्या तुमच्या हाताने शुभारंभ. पाटलालाच पेटू द्या, कारण की पाटलालाच जमते आग लावायचे धंदे. बहीण काही बोलतो राजा तू, बहीण लहान मोठं काही समजतच नाही तुले. हा बरं ते जाऊ द्या, पेटवा पिस्तू किस्तू पेटवा तुम्ही. पेटवली रे पाटला होई. हा बरं ठेवा, गंज घेऊन ठेव रे, घे गंज घेऊन घे, थोडं कढई आहे ते घे घे ठेव बरं त्याच्यावर. बेचायत्या मागवून तिथून भडकून जाशील ना का. हो बरोबर आहे, याचंच मटण बनवून जायचं आहे. रोस्टेड मटन. पाटील बनवू का मी मग आज? हो जाबऱ्या तूच बनव मस्त. नाही नाही पाटलाला बनवते, कारण की मी पाटलाच्या 2-3 वेळा खाल्लं तर एकच नंबर झालं. नाही रे बुवा, मटन बनवीन मी. मागच्या वेळेस बहीण भात तिखट तिखट करून टाकलं होतं बहीण. त्या दिवशी तर काही वाटलं नाही, आणि दुसऱ्या दिवशी बहीण एवढा पश्चाताप झाला का मला 3-4 वेळा नाही का नुसतंच पश्चातापावर पश्चातापच व्हायला लागला. आणि एवढं झोमेनं मागं काय सांगा रोज तुम्हाला. मटण तर मीच बनवतो रे बा, भोकात गेलं काय होतं. माय वावर होय, महाविरीचं पाणी आणलंय तुम्ही आणि मीच बनवणार, आणि पैसे मीच जास्त दिले आहे इथं. नाही नाही पाटीलच मटण बनवून, नाही तर तुम्ही आम्ही असं करीन, दोघं जण आम्ही बनवीन तिकडं, दोघं जण मस्त खाईन, तुम्हाला पाठवून देईन घराकडे वापस. बहिणाचं कसं राहते का राजा? नाही नाही पाटील तसा बेशरमच आहे. बहीण घरी घेऊन जावं, तिकडेच मटण घेऊन जावं, आपण राहतो इथंच बोंबलत. जाऊ दे बनवू दे त्यालेच. पा पाटील, आता मी तुमची एवढी तारीफ केली, बरोबर बनवा मटण, 1 नंबर झालं पाहिजे असं बनवा. का बे पांड्या, का लहान गोष्ट करून राहिला का? किलो भरची तर भाजी आहे, पण ह्याच्यापेक्षा 15-20 किलोच्या भाज्या बनवू नये म्हणलं मी. 1 नंबर भाजी बनवतो पाहिज तू. हो पाटील, तुम्ही 15 किलोच्या भाज्या तर फक्त तोंडी लावायलाच बनवता तुम्ही. आता का गोष्टीच करत राहता का? भाजी किती बनवता का नाही? बनवा पटापट. हा का मस्त वास सुटून राहिला पाटील, का जबरदस्त भाजी बनली वाटते बा. हा मी पहिलेच म्हणलं तुम्ही पाटलाचं काम तसं आहे, भारी आहे म्हणून. वाजगीस तर चांगला येऊन राहिला, आता पाहू कशी लागते तर खायला. घ्या रे टाटा वगैरे घ्या बरं वाढून पटापटा उरकून टाकू आपला गेम लवकर. घ्या झाबऱ्या, टाटापेक्षा राजा ग्लास पाहिजे होते राजा. कोणत्या ग्लास म्हणून राहिला बे तू? तेच वाटते काचाचे नंबरवरून फुकट भेटते ते. हो राजा पाहिजे होतं जरासं, पण मी तुम्ही 100 रुपये काढले, 100 रुपयात होणार आहे का? पण पाहिजे होतं जरासं सुंगलीले, जसं तर मी आलो म्हणा जराशी सुंगली घेऊन. काय राजा हो तुम्ही एकटेच जमवता, तुम्ही तुमचं जमवलं, मी ना माझं जमवलं, माझा दाबाच आहे, मी एक निपाणलीच माझ्यासाठी. मला तर थोडीशी अर्धी दे मग त्याच्यातली, दे मला अर्धी दे थोडीशी. हो बे पांड्या, मला बी दे थोडीशी. अबे एक ना माहीच नाही भागत, माझ्या 3चा कोटा आहे, आता मी एक कशी तरी आणली, ते तर तुम्ही मागत आहे. आम्हाला नाही ना मग तुला नाही बाबू, कोणीच प्यायची नाही इथं. घ्या जेवायला घ्या पटकन. बरं जाऊ दे, असं म्हणतो तू, जाऊ दे मग मी नाही घेत, वडा जेवायला जाऊ दे. घ्या पाटील, करा सुरुवात करा. वाजगीस मस्ती राहिला, भाय भूक लागली राजू. हो घ्या. झाबऱ्या जमली का भाजी? अरे बा 1 नंबर जबरदस्त जमली रे बा भाजी तर मस्त. 1 नंबर जमली रे बाबा, 1च नंबर झाली भाजी, बोललीच मस्त झाली राजा. खूपच मस्त झाली हो पाटील, खूप मस्त झाली. रेंगाटा पाटील चांगले दाबा पीस चाप दाबा चाप. जमली का नाही भाजी? जमत नाही तर का 10 गावचं पाणी पिणार बाबू. जमली ना? काय आता सर्व पोटभर का? आणि पुढच्या वेळेस मस्त नाही का खेकड्याची भाजी बनवू आपण, आणि भाजी मीच बनवू ना. हो पुढे खेकड्याची पार्टी करू मस्त. आता खेकडे आले आहे, मस्त करू ते बी पार्टी. चला जेवा. चल द्या, यावेळेस थोडीशी पैशाच्या कमतरतेमुळे थोडीशी कोड्डी झाली पार्टी. पुढची खेकड्याची पार्टी मस्त दाबून पिऊ चालेल, दाबून खाऊ.